दुसऱ्या दिवशी सकाळी सोनबा चहा घेत असताना एकाच वेळी सखा आणि गुणा आले. दोघांची कामं त्याला माहिती होती. पाटलांनी लवकर बोलवलं असल्यामुळे त्याला घाई होती. गंगेला चहा ठेवायला सांगून तो सखाला म्हणाला, तू 2-4 दिवसांनी येणार होता ना रे सखा? येणार होतो पण नाही जमलं. जमलं नाही का मुद्दाम आला नाही तू? तू लांब फेकलं म्हणून शन नाही आलो. आता एक काम कर, तू लिंब तोडायला सुरुवात कर. या वराचं मागणं बघू. तुझ्याकडून मी काही जास्ती घेणार नाही. आजच्याला जरा मी घाईत आहे. आणि गुन्हा तू सांच्याला निवांतपणी ये. सदुनानसने मी बोललोय, सांगतो म्हणलेत ते. लय गरज आहे आपल्याला असं त्यांना दावायचं नाही. आपोआप त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तू चिंता करू नका. रकमेचा आकडा सांगितला असता तर. चिंता करू नको रे बाबा, कामाला लाग जा. पैशाचं मोल मला चांगलं ठाव आहे. तेवढ्यात सावकाराचा गडी रामू दारात येऊन उभा राहिला. त्याला पाहता सोनबा मनोमन आनंदला. आपण पाटलाच्या बरोबर काल रात्री बाहेर गेल्याची गंधवाल्याला खबर लागली असणार. त्यो हादरला असणार म्हणून गाड्याला पाठवलाय दिसतोय. सोनबा त्याला म्हणाला, अरे रामू आत ये की. दुकान उघडायचे. अरे गोडभरच्या आता घेशील का नाही? नाही थांबाई येळ नाही. बरं का आलता? बापूसाहेबांनी बोलिवलंय तुला. कधी बोलिवले? आता लगेच. नाही नाही, आता येळ नाही मला पाटलाच्या बरोबर खामगावला जायचे. उद्याच्याला येईन म्हणून सांग. सोनबा मुद्दामच खामगावला जायचं आहे असं म्हणाला होता. अरे पण तुझ्याकडं जरुरीचं काम आहे म्हणे बापूसाहेबाचं. ते समजा खरं आहे रे, पण आता मला खरोखरच नाही येळ. पाहिजे तर या दोघाच नाही विचार. मला सखाबरोबर लिंबाचा सौदा करायचा आहे. गुन्हाबरोबर सदुना नका जायचं आहे. पण या दोघांनी बी नाकारच दिलाय. अरे पाटील वाट बघत असतील माझी. जाया उशीर झाला तर त्यांचा राग माझ्यासारख्या गरीबाला परवडण्यासारखा नाही बाबा. मी उद्याच्याला नक्की येईन म्हणावं. आज संध्याकाळी नाही जमणार का? नाही बाबा, संध्याकाळी गुन्हाचं काम आहे. असं म्हणून सोनबा उठला. गंगेनी कौतुकाने नवऱ्याकडे बघितलं म्हणून सोनबा तिला हातवारे करत विनोदानं म्हणाला, गंगामाय मी कोणी पुढारी नाही. साधं सांग काम आहे, कामगार आहे मी. आणि या गावामध्ये राहायचं आहे आपल्याला. समध्याची मर्जी सांभाळायला पाहिजे. कामं अनेकांची असली तरी कामं करणारा मी मातोरी एकटाचे. म्हणून छान अशी पुढाऱ्यावानी आश्वासनं द्यायला लागतात. ओठाखाली ओठ आवळून गंगी गालात हसली. सोनबा आनंदानं घरातनं बाहेर पडला. सखा त्याच्या घराकडे गेला. गुणा मात्र त्याच्याबरोबर स्टँडपर्यंत गेला. वाटेत त्यांनी तोंड उघडलं नाही. आपल्याच नादात असल्याप्रमाणे स्टँडला वळसा घालून तो सडकेनं वाड्याकडे गेला. पाटील देवपूजा उरकून नुकतेच बैठकीच्या खोलीत येऊन बसले होते. सोनबा त्यांच्यासमोर गेला. अदबीनं उभा राहिला. ते म्हणाले, खामगावला जायचे, येतो का? येतो की. आता लगे निघाय पाहिजे. 8ची गाडी मिळेल. मग उठा. तुला देण्यासाठी 2,000 रुपये मोजून ठेवलेत. आत्ता पाहिजेत का? नाही आता नको, आपण खामगावून आल्यानंतर द्या. सोनबा चेहऱ्यावर आनंद न दाखवता म्हणाला. 1000 भर सहज मिळतील अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झालेला होता. पाटील झटकन उठले. कपाटातली बॅग घेतली. कपाट बंद केल्याबरोबर म्हणाले, चल चल चल, 10 मिनिटात स्टँडवर पोचायला पाहिजे आपल्याला. पाटील चिंता करू नका. गाडी आली ना तर गुन्हा थांबून ठेवन. अरे पण खामगावला जाण्याविषयी मी तुला म्हणालोच नव्हतो ना. पण जाया लागन असा माझा अंदाज होता पाटील. विशेष सांगायचं म्हणजे गुणानं गाडी खरोखर थांबवून ठेवली होती. पाटलांनी थक्क होऊन सोनबाकडे बघितलं. मग ते लगबगीनं गाडीत चढले. तसं पाहिलं तर सोनबाला बरोबर नेण्याची अजिबात गरज नव्हती. पण बोलू चालू लागायला कोणीतरी बरोबर असावं म्हणून त्यांनी त्याला सोबतीला घेतलं होतं. त्यालाही दुसरा काही फारसा आवश्यक असा उद्योग नव्हता. शिवाय त्याच्या मनात 2 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट, पाटील मालाची विल्हेवाट कशी लावतात ते पाहायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचं उद्यावर ढकलून सावकाराला हैराण करायचं होतं. सोनबाकडे गप्पांना तोटा नव्हता. करंजावणं वगळता अनेक नवीन विषय त्याच्या तोंडून पाटलांना ऐकायला मिळाले. छान टाईमपास झाला. पहिल्यांदा ते खामगावातला प्रसिद्ध सराफ ताराचंद हिराचंद याच्याकडे गेले. त्याला गोष्टीची पूर्वकल्पना असावी.
5 मिनिटात तो पाटलांना घेऊन वरच्या मजल्यावर गेला. 15-20 मिनिटांनी ते खाली आले. पाटलांनी नजरेनं खुणावताच सोनबा बाकावरनं उठला. रस्त्याला लागल्यावर ते म्हणाले, काय हे बँक उघडायला अजून लय अवधी आहे, तर आपण एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलात जाऊन नाश्ता पाणी करू. मला काय चालेल की, तुम्ही म्हणाल तसं. काहीतरी पोटात ढकलून तो घरातनं बाहेर पडणार होता, पण सखा आणि गुणात टपकल्यामुळे त्याला जमलं नाही. वाड्यात शिरल्यावर पाटलांनी घाई केली म्हणून त्यांनी नाश्ता पाण्याचं नाव काढताच त्यांनी तात्काळ होकार दिलेला होता. 50-60 पावलांवर आनंद भुवन नावाचं छोटेखानी हॉटेल लागलं. हॉटेलपुढे आचारी बटाटे वडे तळत होता. 20-25 फूट वड्यांचा खमंग वास दरवळत होता. सोनबा म्हणाला, पाटील, या हॉटेलामधले गरमागरम बटाटे वडे खाऊनशान बघा. दुसऱ्या हॉटेलमध्ये तुम्ही कधी जाणारच नाही, म्हणजे दुसऱ्या हॉटेलात जायचं तुम्ही नावच घेणार नाही बघा. असं म्हणतो. चल. ते आनंद भुवनमध्ये शिरले. सोनबानं वड्यांची ऑर्डर दिली. बटाटे वडे खरोखर अतिशय चवदार होते. पिवळी धमक तर्री, लिंबू, कांदा कोशिंबिरीने त्याची चव आणखीन वाढली होती. कर्रन चावण्यात आपण असं हॉटेल चालू केलं तर चांगलं चालेल की. उभ्या पेटला सखाच्या सलून शेजारी गंधवाल्याची बखळ आहे. तिचा कागूदच करून घेतला पाहिजे. गळ कापूला नाही म्हणता येणार नाही. चांगला खिंडीमध्ये गाठला का नाही म्हणूच शकत नाही तो. पटवालाच्या नोकरीची बी गरज नाही आपल्याला. याची त्याची हमाली करण्यापरच हॉटेलचा बायटा धंदा आपल्या 18-20ची दळिंद्री संपवून टाकन. झकासपैकी नाश्ता झाला. चहा घेताना पाटील म्हणाले, सोनबार, मोठ्या हॉटेलपेक्षा इथले वडे लय चवदार वाटले बरं का. मी तुला त्या मधल्या हुतात्मा चौकालगतच्या समाधान हॉटेलात घेऊन जाणार होतो. पाटीलावा, आमच्यासारख्या गरीबासनी ते हॉटेल नाही परवडत. तू कधी गेलता रे समाधानमध्ये? सरपंचाच्या बरोबर 2 वेळा गेलतो. चेअरमन बरोबर 1 वेळा गेलतो. आणि 2-3 वर्षा अगोदर तुमच्याबरोबर बी 1 वेळा गेलोच होतो की. तुझं डोकं लई सुपीक आहे बाबा. एवढ्या बारीक सारीक आठवणी कशा काय राहतात तरी लक्षात तुझ्या? पाटील साहेब, तुमच्यासारख्या बाड्या आसामींना रोजची दिवाळी असती. आम्हाला ती स्वप्नात बी पागाय नाही मिळत. बँक उघडण्याची वेळ झाली होती. रमत गमत ते बँकेकडे गेले. पाटील खुश होते. विनासायास फार मोठी कमाई झाली होती. दुभती म्हैस दोघांच्याही हाती लागली होती. बँकेत अर्धा तास गेला. पाटलांनी बँकेत किती भरणा केला याची सोनबानं साधी चौकशीसुद्धा केली नाही. कारणच नव्हतं. आपल्या मिळकतीचे आकडे जुळवत तो शांतपणे तिथल्या बाकावर बसून होता. कारण आणि मतलब असेल तर चौकशा. एरवी कुणाच्याही कसल्याही व्यवहारात नाक खुपसायचं नाही असा त्याचा स्वभाव होता म्हणायला हरकत नाही. बँकेचं काम उरकल्यावर पाटलांनी किरकोळ खरेदी सुरू केली. 1000-1500ची झाली. खरेदीचं ओझं सोनबाच्या डोक्यावर देऊन ते स्टँडकडे परतले. करंजावण्यात यायला त्यांना 4 वाजले. गुणा सोनबाची वाटच पाहत होता. सोनबा त्याला बाजूला घेऊन म्हणाला, गुणा, मी हे वझं वाड्यावर ठेवतो, घरी जातो, तू तासाभराने ये. सदुनाना मळ्यामध्ये असतील, त्यांच्या घरी जाण्याऐवजी मळ्यातच गाठो. तुझ्या मोहरं नाही बाबा मी, पण तू घरी घावणार आहे का? गावणार आहे का म्हणजे? अरे मध्येच कोणी एखादा उपट सोम भेटला का तुला माझी आठवण बी राहणार नाही. नाही, तू बिंदास ये, मी घरी जासन. सोनबा पाटलांच्या बरोबर वाड्याकडे गेला. गेल्याबरोबर पाटलांनी त्याला त्याची वाटणी दिली. चहा पाणी झाल्यावरच त्याला वाडाबाहेर पडता आलं. सावकाराला एवढ्यात तोंड दाखवायचं नाही असं त्यांनी मनात ठरवलेलं होतं. त्याच्या इमारतीच्या मागच्या बाजूनं तो आपल्या घराकडे गेला. सखाने लिंबाचं झाड तोडायला सुरुवात केली होती. त्याला चाहूल लागण्यापूर्वी कोपरीच्या खिशातल्या 2000च्या नोटा ट्रंकेत ठेवण्यासाठी त्यांनी गंगीच्या स्वाधीन केल्या आणि मग तिला विचारलं, हे लिंब तोडायला सखाने कधी सुरुवात केली ग? काय 10-11 वाजता केली. पण हे एवढे पैसे कशाचे? ठेवून दे बिगिनी, उगाच त्या चौकशा करू नका. ट्रंकेत पैसे ठेवल्यावर नवऱ्यापुढे बसत ती हळू आवाजात म्हणली, कुठं एखादं डबुलं तर नाही ना घावलं? सारख्या पैशाच्या राशी आणून शनी वाचतायसा. तो आंड बंड ठेवायचं. ध्यानात राहील ना? रोजचं साधं राहणं आणि रोजचा उद्योग चालू ठेवायचा. लगेच हुरळून जायचं नाही. आईबापानं माझं नाव सोनबा ठेवलं म्हणून शनी हिनवत होती तू.
आता निस्ती बघत राहा. तुलाच नाही, समध्या गावाला तोंडामध्ये बोटं घालायला लावणार मी. पण या कानाचं त्या कानाला वाहू द्यायचं नाही, ध्यानात ठेव. काहीशा साशंक नजरेने तिने नवऱ्याकडं बघितलं. आपला नवरा बोलायला राघू आहे हे तिला माहिती होतं. तिचा त्याच्या बोलण्यावर म्हणून तर फारसा विश्वास बसला नाही. सोनबा गालात हसत म्हणाला, अशी येड्यासारखी माझ्याकडं बघू नको, थापा नाही येते. काहीतरी सोडवण्याकरता गुणा भाऊजीने ठेवाय दिला असतील, खरं आहे का नाही? लय शहाणी राव तू. एवढं जीव तोडून शनी सांगतोय मी तरी. समधी दुनिया सुधारली पण तू नाही सुधारायची. जशी होतीस तशी अजून आहेस. हातपाय तोंड धुवा, ज्या कशा करते म्या. गंगी लाडीक स्वरात म्हणाली. चहा बनवाय हरकत नाही, त्या अगोदर एक विचारतो. आता आणखीन काय विचारताय? आपल्या डोक्याला तेल लावून केसाला मग फणी लावायची काय पद्धत विद्यत आहे का नाही? अंगणात सरपणाचा भारा नाही पाहिला का? कसा पाघाल मान मोडस्तवर आणलंय. 11 वाजल्यापासून एक एक काढू गोळा करत होते. फोकटचं म्हणाय काय जाते? डोक्याचे झिंझिने अजून नाही गेल्या. मग दोनदा करून आणायचा ना. एवढंच काम आहे का मला? पानकाळा डोक्यावर आलाय. तुम्हासनी 2 वेळा सांगून बघितलं, येळ मारून नेण्याकरता वय म्हणला तुम्ही, आठवते ना? आता काय पाऊस लागला तर मग काय हातपाय घालायचं का चुलीत? किती डोसकं खाती राव तू. डोसक्याचा इशे तुम्ही काढला का म्या काढला? उद्या चांगलं किलोभर डोक्याचं तेल आणते आणि तुम्ही म्हणत असाल ना, फुग पाडून स्नो पावडर लावून गावभर हिंडते. माझी तयारी आहे. काय तुझं तोंड आहे का काय? जाऊ दे, बोलण्याने बोलणं वाढते. तू चहा ठेवणार होती ना? चहा का? अयो विसरलीच की. सखा भाऊजीसनी हाक मारा चहा प्या. मागत जाऊन येतो. गुन्हा बी येणे आवड्यात. हातपाय दोनशाने जावा मागं. घरामध्ये बसून राहायचा कटाळा येतो का हो तुम्हाला? बायको मोरं बसायचा कोणाला कटाळा येतो का? तू तर माझ्या जीवाचं सार रे. बाहेर जात असलो तरी माझा समजा जीव हितच घरामध्ये तुझ्या भोवती फेऱ्या मारीत असतोय. बाजाला तोंडपुंजेपणा. किती जीव आहे माझ्यावर मला ठाव नाही वय. मी फसणारी बाई नाही. याच करता मला घरामध्ये बसून राहावं असं नाही वाटत. मी जे बोलतोय ना त्याचा नेमका उलटा अर्थ लावते राव तू. असं म्हणत तो न्हाणीत जाण्यासाठी उठला. तोच गुणा आला. या गुणाजीराव बसा बसा, वाईस तोंडावर पाणी मारतो. चहा ठेवलाय का वहिनी? अहो ठेवणार आहे. अगोदर मडक्यातलं गार पाणी दिलं प्याय तर बरं होईन. अरे गंगा नावे हिचं गंगा. समजा मडकं तोंडाला लावलं ना तरी पाणी सारणार नाही. साधारण कादा काठ भरलेला असते. आणि एक मनामधलं तुला म्हणून सांगतो, मी एकला असलो की काय असन ते असो, पण हे पाण्याचं मडकं आहे ना आपोआप उतू जायला लागतंय. न्हाणीतून सोनबा हसत म्हणाला, दुसऱ्यासनी नावं ठेवायची यांना सवय भाऊजी. भाऊजी बसा की. गंगी माठात तांब्या बुडवत म्हणाली. चहा पार्टी झाल्यावर सोनबा गुणासह सदुनानाच्या मळ्याकडे गेला. टोमॅटोच्या झाडांची बांधणी चालली होती. सदुनाना बांधावर बसून बायांवर देखरेख करत होता. त्या बायात गोमा सुताराची रंगी अर्थातच होती. 2 गडी तारा ओढायचं काम करत होते. सोनबा, गुणा सदुनानाजवळ येऊन टेकले. त्यांना पूर्वकल्पना असल्या कारणानं त्यांच्याकडे बघून त्यांनी गोड स्मित केलं. 5-6 मिनटं अवांतर गप्पा झाल्यानंतर सोनबानं विषयाला सुरुवात केली. नाना, तुम्ही गुणाच्या जमिनीविषयी 4-5 दिवसांनी सांगतो म्हणला होता, म्हणून शनी मी याला घेऊन आलो आहे. बापूसाहेबाचा विचार घेतला का? सदुनानाने विचारलं. त्यात काय विचारायचं आहे नाना? पैसे देऊन शनी जमीन सोडवायची. किती रक्कम द्यायला लागल? 5,000. गुणा म्हणाला. जमीन माझ्याकडे ठेवणार का? ठेवणार नाही. 5 वर्ष तुम्ही अर्धलीनी कासायची. प्रत्येक वर्षाला गुणाच्या वाट्याच्या रकमेतनं तुमचे 1,000 रुपये कापून घेत जा. सोनबा विचारपूर्वक म्हणाला. आणि मग 5 वर्षानंतर काय? तुमच्या हिरीचं पाणी गुणाच्या जिमनीला आयतं मिळणार आहे. कोणाला तरी अर्धलीनी द्यायच पाहिजे. तुमच्या बेगर कोणाला बे गुन्हा देणार नाही. काय रे गुन्हा? सदुनानाने विचारलं. बापूसाहेब जमीन फुकटात खात्यात हो. तुम्हा कोण परपंचाकरता 4 पैसे भेटणार असतील तर ती काढून घ्यायचं कारण नाही. ठीक आहे, पण आता सांगून ठेवतोय, जमीन तुझी, मेहनत माझी, बाकी समजा खर्च अर्धा, तसं लिहून द्यायला पाहिजे. माझी तयारी आहे. गुणाने होकार दिला. हे बघ गुन्हा,
यो स्वानबामध्ये आहे म्हणूनशाने मी या झंझटीत पडतोय. आजीच मला वहिनं झाली. स्वानबाचा सबूत मोडायचा नाही म्हणूनशाने मी बी तयारी दावली. अहो तुमच्या 10 एकराबरोबर माझा 1 एकर तुम्हासनी जड नाही. अरे जड नाहीचे, पण कटकटीचं भ्या वाटते. ना गुन्हा काय कटकटी घालणार आहे का? स्वानबा उद्याचं काय सांगता येत नाही बाबा. आपल्या गावामध्ये कान फोकणारीला काय तोटा आहे का? ते बघा नाना, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. वय नाना, माझ्यावर बी विश्वास ठेवा. तुम्ही म्हणता तसं काय बी माझ्याकडून होणार नाही. पैसे कधी पाहिजे तुला? काही 4-8 दिवसात. आणि लेखापडी कधी करायची? काय ती तुम्ही म्हणता वा. अहो नाना, माणसांना सुट्टी द्यायची का? रंगीनं त्याच्या जवळ येऊन विचारलं. हरकत नाही, पर तू बी त्यांच्याबरोबर जाणार आहे का? काय काम असेल तर थांबते की. सोनबाला कालवानाकरता वांगी तोडून द्यायची होती. रंगूबाई जातो, वांगी खाऊनशान काटाळा आलाय मला. माणसं गावाकडे निघालेली पाहून सोनबा गुणाला म्हणाला, गुन्हा तू बी हो मोरं, स्टँडवर जायचं आहे ना? जाय तर पाहिजे. बायकोच्या हातावर 4 टिकले ठेवायला पाहिजे ना. सोनबाचं मन कळवळलं. त्याने कोपरीच्या खिशात हात घातला. 10 रुपयाची नोट गुणाच्या हातावर ठेवली. गुणाने नाखुशीने त्याच्याकडे बघितलं तेव्हा सोनबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणला, अरे राहू दे, दुपारी खंडोबा परसन झालाय, उसने मनुष्याने देतोय, घे सवडीने परत कर. गुणा गेल्यानंतर सोनबा सदुनानाबरोबर टोमॅटोची पाहणी करायला निघाला. 4 बाजूनी फेरी मारली, विहिरीकडे चक्कर मारली आणि मग आस्ते आस्ते गप्पा मारीत गावाच्या वाटेला लागले. वाटेत सदुनाना म्हणाले, सोनबा, तो गुन्हा तुझ्या अर्ध्या वाचनात आहे म्हणून म्हणतोय. अर्धलीच्या बोलीने कटकटवाण्यापरीस मी 5 वर्षाच्या बोलीने गुन्हाला 5 ऐवजी 10,000 देतो. पण 5 वर्षांनी तो 10,000 कुठून आणन नाना? गुणाचं बी माझ्यावानी हातावर पोट आहे. गरिबाच्या हातात परमानात पैसे पडायला पाहिजे. परमाना बाहेर पैसे हातात लागले की त्याच्या परपंचाचं वाटोळं व्हायला वेळ नाही लागत. काहीतरी काय बोलतोय तू? काहीतरी नाही नाना, हो काहीतरी नाही. कसं आहे नाना, गरिबासनी पैसे सांभाळायची अक्कलच नसती बघा. अहो तुम्ही लोक पैशानं पैसा वाढवता आणि पैशानं पैसा आम्ही गमावतो. कामधाम सोडून शनी दारू प्यायला, गांजा वाढायला लागतो, मटका लावायला, जुगार खेळायला आणि हक्काच्या बायको पोरासनी छळायला सुरुवात करतो. म्हणून शनी नाना, आता काय बाई तुम्ही फांद्या फोडू नका. आणि या कामगिरीचं तुला कमिशन किती? नाना, अहो कमिशन मिळवण्याकरता मी मध्ये नाही पडलो. गुन्हा मैत्र आहे माझा. पाहिजे तर त्याला 100-500 खर्च आहे द्या. तुझ्याकडे जास्ती झालेले दिसतात. काय बोलताय नाना? ते गुन्हाला मी 10 दिले म्हणून म्हणता वय? हे बघा, फकीस्त 15 राहिलेत माझ्याकडं. पाटलांनी दिले. आता यात उद्याची चूल पेटवायची मला. सोनबा भोळेपणाचा आव आणून म्हणाला, सोनबा, तुझ्या मनाचा अजिबात थांगपत्ताच लागत नाही. नाना, प्रत्येक गोष्ट पैशात नाही मोजायची हो. माणुसकी म्हणून काय आहे का नाही? ते जाऊ दे, हिशे बदला आता. कोणता हिशे पाहिजे तुला? नानी काय म्हणतात सांगा. ती काय म्हणायची? ती मूग गिळू नये. तुझ्याकडं काय गारणं लावलं का? गारणं नाही हो, पण कसं आहे ना, घरधनीन समाधानी असाय पाहिजे असं मला तरी वाटतंय. नवऱ्याची गरज समजून घेणारी बायको समाधानी असती. माझं दुखणं मला ठाव आहे सोनबा. चिक्कार याला तडजोड करून शनी बघितली, पण कुत्र्यावानी वाकटी शेपटी आहे तिची. किती बी समजावलं ना तिला तरी उमजच पडत नाही. अहो बाहेरच्या बाईशी संबंध ठेवणारा नवरा कोणत्या बायकोला आवडन सांगा बरं? तुला त्यातलं काय बी ठावं नाही रे बाबा. इलाज खोटल्यानंतरच मी रंगीशी सांधन जोडले. तुला पटणार नाही, पण यातलं एक अक्षर बी खोटं सांगत नाही. आता खरं खोटं राम जाणे नाना. मी तर बुचकाळीतच पडलो. आमचा हात तेडा सोडावायची कामगिरी शिराव घेतो का तू? मागशीन ते देईन. आहे का तयारी? बघतो, मागणार मातूर नाही. तुमचा तिडा अवघड आहे नाना. लय दिवसाचं दुःख नाही. अगोदर तुम्हाबरोबर सविस्तर चर्चा करायला पाहिजे. गावात शिरायला त्यांना चांगलाच अंधार झाला होता. घराकडं वळताना सोनबा म्हणाला, नाना जेवायला येत आहे का? नाही बाबा, तुझं जेवण मागात पडल आणि उशीर झाला तर कारण नसताना घरावरचं छप्परदान आणून जाईल.
जेवण करायचं आणि हातावर पाणी पडल्याबरोबर झोपायला पाळायचं. म्हणजे घरामध्ये झोपत नाही वे. कोणी पाहुणं रावळं आलं तरच घर, इतर वेळी बाईलाचा गोठा असतोय. सोनबाला अतिशय वाईट वाटलं. तो घरी आला. अंगणातूनच त्याला चुलीवरच्या कालवणाचा खमंग वास आला. खुश होऊन तो घरात शिरला. टोपी खेळ्याला अडकवून खाली बसत म्हणाला, काय मासे घेतले वाटतं? हा 2 ताज्या वामटी मिळाल्या. चांगलं झणझणीत केलं आहे बघा. सुकं बी बनवलंय. वा वा वा, चांगलं ना आम्ही बेत दिसतोय आज. पोटाकरता समधी धडपड चालली आहे ना व. बरं कोणी आलतं का? सोनबानी विषयांतर केलं. अहो साखा भाऊजी केंदोळ वाट बघत होते. तो लिंब पाडला का? नाही, 500 रुपये ठेवून गेलेत. जातानी काय म्हणला का? काही नाही. आणि पोरं कुठं गेलेत? असतेन की मोरं. भूक भूक करत होती म्हणून वाईस बाहेर पिटाळली. भाकऱ्या झाल्या का? नाही ना हो, आत्ता होतीन बघा. तवर मी येऊ का बाहेर जाऊन? आत्ता कुठून येत आहे? गंगेनी मध्येच विचारलं. काय पाण्याचं डबडं दुसऱ्याच्या घरामधून न्याय पाहिजे होतं का? त्याने गंगीची फिरकी घेतली. तिने अविश्वासाने त्याच्याकडे बघितलं. तो गालात हसत होता. साळसूतपणे म्हणाला, तू ना साधारण कदा माझ्या बोलण्याचा भलताचा अर्थ लावते. संडासला जाण्याची देखील तुझ्याकडं परवानगी मागतोय मी, तर कुणी ऐकलं तर खरं म्हणतीन. जावा, पोरसने पाठवून देतो. झटपट खाया घाल, झटपट झोपाय सांग. आल्या बरोबर ताटाव बसवती, पण त्यासनी झटपट झोपावणं मात्र मला जमणार नाही. गंगी तोंडावर पदर धरून म्हणाली, हे बघ, नाही म्हणलेलं मला नाही आवडता. कोणती बटकीची नाही म्हणली हो? जेवल्याबरोबर उतानं तोंड करून छान घोरत कोण पडतं? मी? पण तुझ्याकडून हिरवा बावटा नको आहे मिळायला. धोत्रामध्ये होईन आता, जावा. सोनबा गोड हसत डबडं घेऊन घरातनं बाहेर पडला. सदुनानाचा अनुभव ताजा होता म्हणून धास्तावून जाऊन त्यांनी कदाचित मुद्दाम ही खेळी केली असावी गंगेला खुश करण्यासाठी. तो बाहेरून आला तेव्हा म्हादा म्हणाला, दादा जेवणार नाही? अरे जेवणार तर, तुमच्याकरता हातरून घालतोय. मग आम्ही टी व्ही बघायला जाणार आहे. काय जायचं नाही, जेवल्याबरोबर मोकाट्यानं झोपायचं. सोनबा गुर्रकला. अहो तुम्ही दाराला कडी घालू नका ना, म्हणजे तुम्हाला उठायचं त्रास नाही होणार. चालणार नाही ते. टी व्ही बघायला जायचं असेल तर हातरून आणि पांघरून दोन्ही बी घेऊन जायचं. चला. आई जाऊ का ग? जेवा आणि झोपा बघू मुकाट्याने. कोणाला त्रासदायी द्यायचा नाही, सांगून ठेवते आधीच. त्रासदायी कोणाच्या घरी जायचं नाही आता. मग दादा जा म्हणले की, त्यांना लागलं येड. मला काय येड लागलं आहे का? चल वाढ. पोरं मुकाट्यानं अंथरुणावर जाऊन पडली. सोनबाचं जेवण होईपर्यंत हळू आवाजात काहीतरी पुटपुटत होती. तो अंथरुणावर गेल्यानंतर गप्प झाली. आता का गप झाली रे? अभ्यासाची कधी आठवण होती का? आमावानी उकिरडं फोकायची येळ येईल ना तवा समजन. पण आमची परीक्षा झाली ना. कधी झाली? आता पोरांची परीक्षा कधी झाली ते बघाया तुम्हासनी येळ आहे का? झोपा. श्रोतेहो, हा होता 5वा भाग पोपटराव भसे लिखित आणि शांती पब्लिकेशन्स प्रकाशित बिलंदर या कादंबरीचा. या कादंबरीचा 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.